हॉल्टर नावाची न्यूझीलंड बेस्ड कंपनी आहे. $2 बिलियन त्याचं सध्याचं व्हॅल्युएशन आहे आणि AI मध्ये काम करते ती कंपनी. त्यांच्या प्रॉडक्टचे 3च मेन फीचर्स आहेत: रिमोट हर्डिंग, व्हर्च्युअल फेन्सिंग आणि हेल्थ ट्रॅकिंग. आता हे निगडित आहेत प्राण्यांशी, म्हणजे गाई म्हशी जे असतात, तर शेतकरी जे गाई म्हशी चरायला नेतात शेतात, हे मॅन्युअली करतात सध्या. आता ते AI थ्रू होणार आहे. या कंपनीनी AI, GPS आणि एक सोलर पॉवर्ड कॉलर आहे, या तिघांचा मेळ घालून एक प्रॉडक्ट तयार केला आहे. त्याला त्यांचं नाव दिलंय त्यांनी काउगोरिदम. अल्गोरिदम जे असतं ना, तर त्यालाच त्यांनी एक नवा शब्द दिलाय, काउगोरिदम. काउगोरिदम म्हणजे काय, तर ही जी कॉलर आहे त्या गाई म्हशींच्या गळ्यामध्ये असते आणि तुम्हाला त्या ॲपमध्ये एक व्हर्च्युअल फेन्सिंग ड्रॉ करावी लागते की ज्याच्या बाहेर तुमच्या त्या गाई म्हशी गेल्या नाहीत पाहिजे. तर या कॉलर तुम्ही त्या गाई म्हशींच्या गळ्यामध्ये घातलं आणि त्यांना सोडलं, तर या म्हशी जेव्हा चरायला जातात, त्या सपोज त्या फेन्सच्या बाहेर जात असतील, तर ते हलकंसं व्हायब्रेट होतं आणि एक आवाज काढतं यावेळेस, जेणेकरून त्या गाईला कळतं की आपण त्या फेन्सच्या बाहेर जात आहोत. जी गाय किंवा जी म्हैस त्याला रिस्पॉन्ड करत नाही, तर ती कॉलर त्याला हलका शॉक देते आणि शॉक बसल्यावर ती म्हैस बरोबर त्या फेन्सच्या आत येते. फक्त 2 ते 3 दिवसात त्या पूर्ण त्या गाई म्हशींना ट्रेन करतात, असा त्यांच्या वेबसाईटवरचा दावा आहे. 2 ते 3 दिवसात पूर्ण तुमचा जो कळप आहे, त्या पूर्ण त्या कळपाला कळतं की आपली व्हर्च्युअल फेन्सिंग काय आहे, ज्याच्या बाहेर त्यांना जायचं नाहीये. आता हे झालं त्यांचं व्हर्च्युअल फेन्सिंग झालं किंवा रिमोट हर्डिंग झालं. तिसरं जे आहे हेल्थ ट्रॅकिंग. आता हे गाई म्हशींचे हेल्थ ट्रॅकिंग म्हणजे काय, तर त्यांना भूक कधी लागते, तहान कधी लागते, फर्टिलिटीचा त्यांचा बिहेवियर काय, आजार पण त्यांना कधी येतं, या सगळ्यांचे जवळपास 6,000 डेटा पॉईंट जमा केले जातात आणि पूर्ण इंडिव्हिज्युअल गाई म्हशीचा बिहेवियर तर कळतोच त्याद्वारे, पण पूर्ण तो जो ग्रुप आहे किंवा पूर्ण त्या गाई म्हशींचा जो काही कळप आहे, त्याचं बिहेवियरही ट्रॅक करता येतं या ॲपद्वारे किंवा या प्रॉडक्टद्वारे. $2 बिलियन त्यांचं व्हॅल्युएशन आहे. 7 लाख कस्टमर आहेत न्यूझीलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 3 कंट्रीजमध्ये. आणि पीटर थेल नावाचे जे आहेत इन्व्हेस्टर आहेत. पीटर थेल म्हणजे पेपालमध्ये एलॉन मस्कचा जो को फाउंडर होता, त्यांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि तुम्ही जर बघाल तर आपण अगोदर आपल्याला आईवडील म्हणायचे की शाळेत नाही गेला तर तू गाई म्हशी चरायला नेणार आहेस का. आता ते काम पण AI करते. AI फक्त चॅटपुरतं राहिलेलं नाही, AI बाहेर आलंय, तुमच्या शेतापर्यंत आलेलं आहे. विचार करा, हा प्रॉडक्ट जर भारतात आला तर काय कचरा होईल या प्रॉडक्टचा, काय गोंधळ होईल. आणि गाई म्हशी पण AI चरणार असेल तर तुम्ही किंवा आम्ही भविष्यात काय करायचं याचा सिरियस विचार करायची वेळ आलेली आहे.